नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आजपासून रोज त्या ठिकाणी मराठी जे काही व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, जो काही शब्द संग्रह आहे, शब्दाचे अर्थ आहेत, हा सर्व जो काही महत्त्वाचा भाग आहे ज्यावर 3 ते 4 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात, हा भाग आपण काय करणार आहोत येत्या काही दिवसांमध्ये पूर्णतः कव्हर करणार आहोत। परीक्षेमध्ये आजपर्यंत ज्यावर तुम्हाला प्रश्न सर्वाधिक विचारलेले आहेत किंवा टीसीएस ने आजपर्यंत ज्या पद्धतीने तुम्हाला विचारलेले आहे किंवा टीसीएस ने त्यांचे जे काही आजपर्यंतच्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्या परीक्षामध्ये कशा स्वरूपाचे त्या ठिकाणी हे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत त्याचा अभ्यास करून आपण काय केलेला आहे तर या ठिकाणी हे लेक्चर जे आहेत ते बनवलेले आहेत। त्यासाठी ही सिरीज जी आहे ती तुम्हाला रोज त्या ठिकाणी बघायची आहे। या जे काही लेक्चर आहेत त्या लेक्चरची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करायचं आहे। त्याची लिंक जी आहे ती खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। मग आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर समानार्थी शब्द त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। अति महत्त्वाचे जे परीक्षेमध्ये सरळ विचारले जातात असे समानार्थी शब्द जे आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहेत। लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे। मग बघा, समानार्थी शब्द जे आहेत ते आपण व्यवस्थित त्या ठिकाणी चित्र वगैरे फोटो वगैरे घेऊन या ठिकाणी अभ्यासणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजायला सुद्धा काय होईल तर मदत होईल, कायम तुमच्या स्मरणामध्ये किंवा लक्षामध्ये त्या ठिकाणी ह्या गोष्टी राहून जातील। मग समानार्थी शब्द आपण अभ्यासायला सुरुवात करूयात। मित्रांनो, तुम्हाला पहिला समानार्थी शब्द या ठिकाणी दिसतोय। शब्द काय आहे? कणव नावाचा शब्द आहे। काय? कणव हा शब्द आहे। मग याचे समानार्थी शब्द काय होतात तर कळवळा होतो, त्यानंतर बघा करुणा होते, त्यानंतर जर आपण बघितलं दया हा त्याचा समानार्थी शब्द होतो, त्यानंतर कृपा। ठीक आहे, कळवळा, करुणा, दया, कृपा हे काय आहेत? कणव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे। बघा, ईश्वराची कृपा, ईश्वराची दया, ईश्वराची करुणा हे आपण असे शब्द जे आहे ते त्या ठिकाणी प्रयोग करत असतो। मग यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कणव म्हटल्यानंतर तुमच्या समोर त्या ठिकाणी बाकीचे सुद्धा शब्द आले पाहिजे। कळवळा असेल, दया असेल, करुणा असेल, कृपा असेल, हे तुमच्या लक्षात त्या ठिकाणी असलं पाहिजे। ठीक आहे, ईश्वराची प्रार्थना करत असताना आपण त्याची कृपा दृष्टी आपल्यावर व्हावी, त्याची दया आपल्यावर व्हावी, त्याची करुणा आपल्यावर व्हावी, अशा पद्धतीनं काय करत असतो तर त्या ठिकाणी त्याला विनंती करत असतो, प्रार्थना करत असतो। त्यामुळं कणव या शब्दाचे तुम्हाला अर्थ किंवा समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे आहेत। कृपा आहे, दया आहे, करुणा आहे आणि कळवळा आहे। ठीक आहे, हे काय आहेत? कणव या शब्दाचे समानार्थी शब्द। कणव, कळवळा, करुणा, दया, कृपा। ठीक आहे, कळवळा, करुणा, दया, कृपा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत हे शब्द जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत। मित्रांनो, पुढे जाऊयात। पुढचा शब्द कोणता आहे? बघा, चंद्र हा शब्द या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि या चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द जर आपण बघितलं, ठीक आहे, समानार्थी म्हणजे चंद्राला अजून कोणत्या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। आता चंद्र जर आपण बघितला तर चंद्राला बघा सुधाकर म्हणून सुद्धा ओळखलं जातं। काय म्हणून? सुधाकर म्हणून सुद्धा ओळखलं जातं। शशी सुद्धा त्याला म्हटलं जातं, सोम सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि इंदू सुद्धा म्हटलं जातं। सुधाकर, शशी, सोम, इंदू। ठीक आहे, सुधाकर, शशी, सोम, इंदू हे काय आहेत? चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात। ठीक आहे, सुधाकर, शशी, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं सोम आहे आणि इंदू हे काय आहेत? चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। मित्रांनो, सुधाकर एखाद्या वेळेस तुम्हाला माहिती असतं, शशी सुद्धा तुम्हाला माहिती असेल, मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? सोम आणि इंदू हे तुम्हाला काय 2 शब्द लक्षात ठेवायचे आहेत, ज्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये काय केलं जाईल प्रश्न जो आहे तो इथं विचारला जाईल। ठीक आहे, बघा महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये असे प्रश्न जे आहेत ते येऊन गेलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, हे जे काही प्रश्न आहेत ते परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत। बघा, चंद्राची उपमा जी आहे ती वेगवेगळ्या त्या ठिकाणी दिली जाते। चंद्र तारे तोडून आणण्याची सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं। त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर एक त्या ठिकाणी जर आपण बघितलं वाक्य सुद्धा आहे, प्रियकर आपल्या प्रेयसीला बोलतो। काय बोलतो तर त्या ठिकाणी कोणता चंद्र मानू खरा,
नभीचा का हा भुईवरचा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने चंद्र जे आहे ते अलंकारिक भाषेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर झालेला आहे. कवितांमध्ये, गाण्यांमध्ये किंवा जर आपण बघितलं प्रियसी प्रियकर यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जो काही वापर आहे तो या चंद्राचा होताना आपल्याला दिसून येतो. त्यासाठी याचे जे काही समानार्थी शब्द आहेत ते सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सुधाकर आहे, शशी आहे, त्याचप्रमाणे सोम आहे आणि या ठिकाणी इंदू आहे. हे समानार्थी शब्द कशाचे आहेत तर या चंद्राचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा जर आपण बघितलं, बघा पुढे काय आहे, सूर्य, ठीक आहे, ज्यालाच आपण भास्कर म्हणून त्या ठिकाणी ओळखतो, प्रभाकर, दिनकर वेगवेगळे त्या ठिकाणी नावानं ज्याला ओळखलं जातं, अशा सूर्याविषयी आपण त्या सूर्याच्या समानार्थी जे काही शब्द आहेत ते समानार्थी शब्द या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता बघा भास्कर म्हटलं जातं, आपण सहसा काय म्हणतो तर सूर्य म्हणतो, ठीक आहे. सहसा आपण सगळेजणच काय म्हणतो, सूर्य म्हणतो. मात्र सूर्याला अजून काही नावं आहेत, मग त्याला समानार्थी शब्द आपण ज्याला म्हणतो. मग आता त्यालाच भास्कर सुद्धा म्हटलं जातं, सूर्यालाच काय म्हटलं जातं, भास्कर सुद्धा म्हटलं जातं. आपल्याकडे नावं असतात बघा, प्रभाकर, भास्कर, मग हे काय आहेत, सूर्याचे नावं आहेत, ठीक आहे. काय आहेत, सूर्याचे नावं आहेत. बघा भास्कर, त्याचप्रमाणे त्याला आपण सूर्य म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात आलेला शब्द हाच आहे रोजच्या जीवनामध्ये. त्यानंतर भास्करलाच काय म्हटलं जातं किंवा भास्करचा समानार्थी शब्द काय आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा, आदित्य हा शब्द आहे, ठीक आहे. त्यानंतर भास्कर या किंवा सूर्यालाच अजून काय म्हटलं जातं, मित्र सुद्धा म्हटलं जातं. काय, मित्र सुद्धा म्हटलं जातं. आणि याचाच समानार्थी शब्द आहे रवी सुद्धा, आणि याचाच समानार्थी शब्द आहे प्रभाकर, ठीक आहे. बघा भास्कर या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत, सूर्य, आदित्य, मित्र, रवी आणि प्रभाकर, ठीक आहे. सूर्य, आदित्य, मित्र, रवी, प्रभाकर, सूर्य, आदित्य, मित्र, रवी, प्रभाकर, सूर्य, आदित्य, मित्र, रवी, प्रभाकर, हे काय आहेत तर याचे समानार्थी त्या ठिकाणी शब्द म्हणू शकतो किंवा समानार्थी त्या ठिकाणी असलेले नाव आपण या ठिकाणी म्हणू शकतो. लक्षात राहील, इथून पुढे जर तुम्हाला सूर्य दिसला तर त्याला काय म्हणून तुम्ही संबोधाल, तुम्हाला जी नावं माहिती नाहीत त्या नावाने त्या ठिकाणी संबोधायचं, ठीक आहे. जसं तुम्हाला सूर्य माहिती आहे, तुम्हाला रवी माहिती आहे, तुम्हाला भास्कर आणि त्या ठिकाणी प्रभाकर सुद्धा माहिती आहे, मग इथून पुढे जर तुम्ही बाहेर पडलात आणि तुम्हाला त्या ठिकाणी सूर्य जर दिसला तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, आदित्य, मित्र, ठीक आहे. हे शब्द तुम्हाला प्रयोग करायचे आहेत, ठीक आहे. आज आदित्य खूपच चमकतोय, ठीक आहे. अशा शब्दामध्ये आपल्याला काय करायचे आहेत तर त्या ठिकाणी बोलत राहायचंय, जेणेकरून हे शब्द काय राहतील, आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जातील, ठीक आहे. काय म्हणायचं आहे, आज आदित्य खूपच चमकतोय, आज मित्र खूपच त्रास देतोय, खूपच मित्र गरम झालाय. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आज मित्र खूपच गरम झालेला आहे, खूपच तापलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय म्हणू शकता, हे जे काही समानार्थी शब्द आहेत ते तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. सूर्यालाच काय बघा भास्कर म्हटलं जातं, आदित्य म्हटलं जातं, मित्र, रवी आणि प्रभाकर, अशा शब्दामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊयात. या ठिकाणी पक्षी जो काही शब्द आहे याचे समानार्थी शब्द आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ठीक आहे. कशाचे, पक्षी हा जो काही शब्द आहे या पक्षी या शब्दाचे इतर जे काही समानार्थी शब्द आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघूयात. आता बऱ्याचदा काय होतं, आपण पक्षीच म्हणत असतो, ठीक आहे. पक्षीच त्या ठिकाणी आपण बोलत असतो, बाकीचे शब्दात जो काही प्रयोग आहेत ते आपण सहसा आपल्या भाषेमध्ये करत नाहीत. मग अजून काय नावाने ओळखलं जातं तर बघा खग या नावाने सुद्धा ओळखलं जातं. पक्षालाच विहंग सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर त्याला द्विज असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर शकुंत म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि अंडज म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी ओळख असतो, ठीक आहे. काय काय नाव पक्षाचे समानार्थी शब्द आहेत, खग लक्षात ठेवायचा आहे, विहिंग लक्षात ठेवायचं आहे, द्विज लक्षात ठेवायचं आहे, शकुंत लक्षात ठेवायचं आहे आणि काय अंडज हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी पक्षी दिसत असेल, ठीक आहे. ह्या पक्ष्यांना इथून पुढे तुम्हाला काय म्हणायचं आहे, जर तुम्हाला तिकडे कबूतर दिसत असेल, तुम्हाला पोपट दिसत असेल तर अशा वेळी तुम्हाला काय म्हणायचंय, खग म्हणायचंय. कोणी त्याला विहंग म्हणू शकता, कोणी त्याला द्विज म्हणू शकता, कोणी त्याला शकुंत म्हणू शकता आणि कोणी त्याला अंडज म्हणू शकता. पक्षी आजपासून म्हणायचं नाही, कारण की हे शब्द आपल्याला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. तुम्ही या नावाने सुद्धा काय करू शकता तर त्या ठिकाणी हे नावं सुद्धा किंवा हे शब्द सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता मित्रांनो. यस, पुढच्या काळात पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, पक्षी वगैरे दिसले काय म्हणायचंय, खग, ठीक आहे. त्यानंतर विहंग, त्यानंतर काय द्विज, त्यानंतर जर आपण बघितलं शकुंत, त्यानंतर आहे अंडज. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर हे समानार्थी शब्द जे आहेत
अति महत्वाचे शब्द आहेत, परीक्षेमध्ये विचारलेले शब्द आहेत मित्रांनो, त्यासाठी हे महत्वाचं आहे, हे तुम्हाला पाठ करायचं आहे. पक्षी, खग, त्यानंतर विहंग, द्विज, शकुंत, अंडज. ठीक आहे, खग, विहंग, द्विज, शकुंत, अंडज. खग, विहंग, द्विज, शकुंत, अंडज. अशा पद्धतीने तुम्हाला हे समानार्थी शब्द जे आहेत ते काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा या ठिकाणी तलाठी जी काही बॅच आहे ती आपली सुरू आहे. 499 मध्ये 500 रुपयामध्ये आपली जी काही बॅच आहे ती सुरू आहे. ज्यांनी तुमच्यापैकी जर कोणी राहिला असेल, येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी जर कव्हर करून घ्यायच्या असतील तर या बॅचमध्ये सर्व जे काही सिलेबस आहे ते कव्हर केलेला आहे. ठीक आहे, ऍडमिशन जरी 23 तारखेपासून सुरू झाले असले तरी तुम्ही ज्या दिवशी बॅच जॉईन कराल तिथून पुढे 50 दिवसासाठी हा कोर्स तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे. अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे, ते इन्स्टॉल करा, त्यावर तुम्हाला ही बॅच मिळेल. आणि त्याचबरोबर काही अडचण आल्यास खाली नंबर सुद्धा दिलाय, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. यानंतर आहे बघा सवंगडी. बघा हे शब्द जे आहेत ते आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी वापरतो. आता हे जे काही सवंगडी नाव शब्द आहे तो आपण त्या ठिकाणी वापरत असतो, आपल्याला तो माहिती सुद्धा आहे. मग याचे समानार्थी शब्द काय आहेत, सवंगड्याचे समानार्थी शब्द काय आहेत, तर बघा रोजच्या जीवनामध्ये आपण याचा वापर करतो. त्याला आपण मित्र म्हणतो, तसेच सखा म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आपण वापरतो. त्यानंतर स्नेही आहे, त्यानंतर सोबती आहे आणि सांगाती. ठीक आहे, लक्षात ठेवा सवंगडीचा समानार्थी शब्द काय आहे, मित्र, सखा, स्नेही, सोबती आणि सांगाती. ठीक आहे, लोक माझे सांगाती. ठीक आहे, बघा शरद पवार यांचं काय आहे हे, तर त्या ठिकाणी पुस्तक आहे लोक माझे सांगाती. सांगाती म्हणजेच काय, सवंगडी, मित्र, सखा, स्नेही, सोबती. लोक माझे काय आहेत, सोबती आहेत किंवा सांगाती आहेत, सखे आहेत, मित्र आहेत, असं त्या ठिकाणी आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. लोक माझे सांगाती. ओके, लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, ते शब्द लक्षात ठेवायचे आहेत. मित्र वगैरे जे आहेत आपले, स्नेही आहेत, सखा आहेत, सोबती आहेत, सांगाती आहेत, सवंगडी आहेत, अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. सवंगडी या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत, मित्र, सखा, स्नेही, सोबती आणि काय, सांगाती. ठीक आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात राहतं आपल्या. ठीक आहे, हे आपल्या लक्षात राहतं, कारण की बऱ्यापैकी आपण हे शब्द जे आहेत ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे हे ऐकलेलेच असतात. सवंगडीला स्नेही म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. हे तुमचं थोडंसं कन्फ्युजन करू शकतं. यस, पुढे जाऊयात. पुढे बघा अग्नी आहे. ठीक आहे, काय आहे पुढचा, तर यानंतर आपण त्या ठिकाणी अग्नी हा जो काही शब्द आहे, हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे, कारण की यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. लिहून ठेवा, महत्वाचा आहे. IMP आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आणि पुढे सुद्धा तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. जे महत्वाचं सांगतोय ते तुम्हाला लिहून ठेवायचं आहे, कारण की ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता जी आहे ती जास्त त्या ठिकाणी असणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, इकडे जर आपण बघितलं तर अग्नी हा जो काही शब्द आहे त्या अग्नी या शब्दाचे वेगवेगळे काय दिले आहेत, तर समानार्थी शब्द दिले आहेत. कोणकोणते समानार्थी शब्द आहेत, हुताशन आहे, आग आहे, वणी आहे, अनल आहे, दहन आहे, पावक आहे, जाळ, तपन, अंगार. हे काय आहेत, अग्नी या शब्दाचे त्या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगता येतात. परत एकदा बघा, हुताशन, आग, वणी, अनल, दहन, पावक, जाळ, ताप आणि अंगार. ठीक आहे, मग आता यातले असे काही शब्द आहेत जे शब्द आपल्या लक्षात राहू शकत नाहीत. लक्षात राहणारे कोणते आहेत, बघा लक्षात तुमच्या काय राहू शकतं ते सुद्धा या ठिकाणी आपण बघूयात. लक्षात तुमच्या आग राहते. ठीक आहे, आग तुमच्या लक्षात राहील. यस, त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी दहन वरून सुद्धा तुम्ही विचार करून जर त्या ठिकाणी जर बघितलं तर अग्नी, दहन असं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी समानार्थी शब्द तुम्हाला ओळखता येईल. त्यानंतर बघा जाळ, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती राहील. तपन वरून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी शब्द ओळखू शकता, अंगार वरून सुद्धा ओळखू शकता. मग राहिला प्रश्न कशाचा, तर हुताशन. ठीक आहे, काय आहे, हुताशन. लिहून ठेवा, अग्नीचा समानार्थी शब्द आहे हा. त्यानंतर वणी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, लिहून ठेवायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट त्या ठिकाणी तुम्ही याला म्हणू शकता, याला सुद्धा म्हणू शकता. आणि हे सुद्धा तुम्हाला शब्द जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, अग्नीचा समानार्थी शब्द. ठीक आहे, पावक एक लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. बाकी जे काही शब्द आहेत ते लक्षात ठेवण्याची गरज नाही, जसं की आग लक्षात ठेवण्याची गरज नाही, त्यानंतर दहन लक्षात ठेवण्याची गरज नाही, जाळ, तपन, अंगार हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे,
लक्षात तुम्हाला हुताशन ठेवायचं आहे, वन्ही ठेवायचं आहे, अनल ठेवायचं आहे आणि पावक ठेवायचं आहे. हे चारच शब्द अग्नीचे लक्षात ठेवा, समानार्थी शब्द, बाकी महत्वाचं नाही. कारण की यावरच तुम्हाला काय केलं जाईल, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. बाकी का लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण की ते तुम्ही गेस करून त्या ठिकाणी सोडू शकता, तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, तितकं आपल्याला कळतं. ठीक आहे. मात्र हे जे काही अर्थ आहे ते या शब्दावरून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही की हे काय अग्नीचाच आहे का बाकी कशाचा आहे. त्यामुळं हे महत्वाचं आहे, हुताशन, वणी, अनल आणि पावक. ठीक आहे. पावक सुद्धा काही जणांना माहिती असेल. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, अग्नीचा जर समानार्थी शब्द बघितले आपण काय आहेत, हुताशन, आग, वणी, अनल, दहन, पावक आणि त्याचबरोबर जाळ, तपन, अंगार हे शब्द सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरत असतो. पुढे जाऊयात. झाड हा शब्द आहे. कोणता? झाड हा शब्द आहे. आणि या झाड या शब्दाचे समानार्थी शब्द जर आपण बघितलं काय काय आहेत, वृक्ष माहिती आहे तुम्हाला, तरु माहिती आहे, द्रुम माहिती आहे, झुडूप माहिती आहे, वादप माहिती आहे. ठीक आहे. आता यातले काही माहिती नसतील. ठीक आहे. तुम्हाला हे वृक्षवरून त्या ठिकाणी माहिती आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं झुडूप तुम्हाला माहिती आहे, मात्र इथं द्रुम आहे, वादप आहे आणि तरु आहे. तरु सुद्धा तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल. ठीक आहे. कल्पतरू. ठीक आहे. कल्पतरूचे अर्थ जे काही पसायदानमध्ये आपल्याला हा शब्द पाहायला मिळतो, कल्पतरू. ठीक आहे. मग कल्पतरू लक्षात ठेवायचं आहे. तरु म्हणजेच काय, तर झाड होय. ठीक आहे. तरु म्हणजेच काय, झाड. म्हणजे वृक्ष, तरु आणि झुडूप हे तर तुम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय मित्रांनो, तर द्रुम लक्षात ठेवायचं आहे. इम्पॉर्टंट आहे. काय, द्रुम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर वादप लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. झाड, वृक्ष, त्यालाच तरु, त्यालाच द्रुम, त्यालाच झुडूप आणि त्यालाच वादप असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे, द्रुम लक्षात घ्यायचंय, वादप लक्षात ठेवायचं आहे. बाकी वृक्ष, झुडूप, तरु हे तुमच्या लक्षात राहतं. ठीक आहे. झाड या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत, वृक्ष, तरु, द्रुम, झुडूप, वादप. ठीक आहे. वृक्ष, तरु, द्रुम, वृक्ष आहे, तुरु आहे, द्रुम आहे, झुडूप आहे, वादप आहे. ठीक आहे. वृक्ष, तरु, द्रुम, झुडूप आणि वादप लक्षात घ्यायचं आहे. कशाचे, झाड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचे आहेत. पुढे बघा, ढग आहे. ठीक आहे. ढग लक्षात घ्यायचा आहे, महत्वाचा शब्द आहे हा सुद्धा. आता ढग जर आपण बघितलं तर या ढगाचे समानार्थी शब्द काय आहेत, मग तर त्यालाच घन म्हटलं जातं. ठीक आहे. त्याला जलद असं म्हटलं जातं, त्यालाच मेघ म्हटलं जातं, अभ्र म्हटलं जातं, अंबुद आहे, पयोद आहे, पयोधर आहे. ठीक आहे. या वेगवेगळ्या शब्द जे आहेत ते समानार्थी शब्द आपल्याला कशाचे पाहता येतात, ढग या शब्दाचे हे समानार्थी त्या ठिकाणी शब्द आहे. ठीक आहे. घन निळा बरसतो असं आपण म्हणतो बघा. ठीक आहे. घन निळा म्हणजेच काय, निळे ढग. ठीक आहे. लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मेघ गर्जनेसह पाऊस पडतोय. कशाशी, मेघ गर्जनेसह त्या ठिकाणी विजांच्या कडकडासह ज्याला आपण म्हणतो तसं हे मेघ गर्जनेसह त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ढगालाच मेघ सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर जर आपण बघितलं जलद म्हटलं जातं. ठीक आहे. जलद सुद्धा म्हटलं जातं, अभ्र म्हटलं जातं, अंबुद आहे, पयोद आहे आणि पयोधर आहे. ठीक आहे. अंबुद, पयोद, पयोधर. घन तुमच्या लक्षात राहतं, मेघ तुमच्या लक्षात राहतं. तुम्हाला फक्त हे बाकीचे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे जलद मित्रांनो, महत्वाचा आहे शब्द. त्यानंतर अभ्र हा शब्द सुद्धा महत्वाचा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्यानंतर अंबुद आहे, पयोद आहे आणि पयोधर हे सुद्धा शब्द तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत आणि हे पाठ करायचे आहेत. ढग, घन, जलद, मेघ, अभ्र, अंबुद, पयोद, पयोधर, अंबुद, पयोद, पयोधर, अंबुद, पयोद, पयोधर असं लक्षात ठेवू शकता. जलद, अंबुद, पयोद, पयोधर, जलद, अंबुद, पयोद, पयोधर अशा शब्दामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. हे काय आहेत, ढगाचे समानार्थी शब्द आहेत. काय आहेत, ढगाचे हे समानार्थी शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. घन जलद मेघ, घन जलद मेघ, अभ्र, अंबुद, पयोद, पयोधर, अंबुद, पयोद, पयोधर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर पुढचा शब्द आहे भार्या. ठीक आहे. भार्या म्हणजेच काय, तर बायको, पत्नी वगैरे तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे. अर्धांगिनी, कांता वगैरे जे काही शब्द प्रयोग केले जातात हे तुम्ही या ठिकाणी कशासाठी वापरू शकता, तर या भार्यासाठी वापरू शकता. आता बघा, बायकोलाच काय म्हटलं जातं, भार्या असं म्हटलं जातं. ठीक आहे. इथं सेम झालेलं आहे, लक्षात घ्या. भार्यालाच आपण बघितलं या शब्दाचा समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत,
पत्नी हा शब्द आहे, बायको आहे, कांता आहे, अर्धांगी आहे, ठीक आहे। हे वेगवेगळे काय आहेत तर भार्या या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। बघा भार्या, पत्नी, बायको, कांता आणि अर्धांगी हे काय आहेत तर याचे समानार्थी शब्द आहेत। तुम्हाला इकडे दिसत असेल बायको आहे इकडे, तिलाच भार्या म्हटलं जातं, तिलाच पत्नी म्हटलं जातं, तिलाच कांता म्हटलं जातं आणि तिलाच अर्धांगी असं म्हटलं जातं। ओके ठीक आहे, चित्रावरून सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। ओके पुढे जाऊयात। पुढे आहे नवरा। नवऱ्याला काय काय म्हटलं जातं समानार्थी शब्द आहेत, धनी म्हटलं जातं, पती म्हटलं जातं, कांत म्हटलं जातं, भर्ता म्हटलं जातं आणि मालक सुद्धा काही जण त्या ठिकाणी म्हणतात। काही जण सरकार वगैरे काय 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 म्हणत असतात, काही जण राव म्हणत असतात। वेगवेगळे त्या ठिकाणी शब्दप्रयोग जे आहेत ते होताना आपल्याला दिसून येतात, ठीक आहे। मग हे आपल्या लक्षात राहून जातं, आपल्याला माहिती आहे बऱ्याचदा यातले शब्द जे आहेत ते वापरले जातात। मात्र हे शब्द तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, कारण की इथं प्रश्न येण्याची शक्यता असते। भार्या आणि भर्ता, ठीक आहे, लक्षात ठेवायचं नवरा आणि बायको। ओके नवरा, धनी, पती, कांत, भर्ता, मालक। मालक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला। यस कोण मालक आहे कळतंय तुम्हाला। चला सिंधू। सिंधू या ठिकाणी जर आपण बघितलं, आता सिंधू या शब्दाचे समानार्थी शब्द जर आपण बघितले तर ते काय आहेत तर त्यालाच आपण समुद्र म्हणतो, सागर म्हणतो, जलदी म्हणतो, अर्णव या शब्दाने सुद्धा त्या ठिकाणी ओळखतो। यानंतर जर तुम्ही कुठे समुद्रकिनारी गेलात, समुद्र कुठे जर दिसला तर त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचं आहे, तो पहा अर्णव, ठीक आहे, जलदी अशा शब्दामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, वर्णन करायचं आहे। हे शब्द आता वापरायचे नाहीत, वेगवेगळे शब्द, नवीन शब्द सुद्धा आहेत आपल्याकडे, ते शब्द काय करायचे आहेत, वापरायचे आहेत, ठीक आहे। यस लक्षात येईल। सिंधू, समुद्र, सागर, जलधी आणि अर्णव हे समानार्थी शब्द त्या ठिकाणी आपल्याला या सिंधू या शब्दाचे सांगता येतील, ठीक आहे। लक्षात घ्यायचं आहे समुद्र, सागर, जलधी, अर्णव, ठीक आहे। सागरा प्राण तळमळला कविता माहिती असेल तुम्हाला, ठीक आहे। समुद्र, सागर, जलधी आणि अर्णव हे काय आहेत तर या सिंधू या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात। पुढे आहे कमळ हा शब्द, ठीक आहे। कमळ लक्षात घ्या, कमळ सुद्धा महत्वाचा आहे, कारण की परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न जो आहे तो बऱ्याचदा विचारला गेलेला आहे। आता कमळचं जर आपण बघितलं समानार्थी शब्द, अंबुज आहे, पंकज आहे, नीरज आहे, पद्म आहे, राजीव आणि नलिनी या शब्दानं काय केलं जातं, ओळखलं जातं। मित्रांनो लक्षात ठेवा काय आहेत कमळ या शब्दाचे हे समानार्थी शब्द आहेत। परत सांगतो मी, कमळचे काय आहेत समानार्थी शब्द, अंबुज आहे, पंकज आहे, नीरज आहे, पद्म आहे, नलिनी आहे, राजीव आहे, हे समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत। परत बघा कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द अंबुज, पंकज, नीरज, पद्म, राजीव, नलिनी, ठीक आहे। अंबुज, पंकज, नीरज, पद्म, राजीव, अंबुज, पंकज, नीरज, पद्म, राजीव, नलिनी, ठीक आहे। अशा शब्दामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, हे समानार्थी शब्द जे आहेत, जे अत्यंत महत्वाचे आहेत, जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे। महत्वाचं आहे, आयएमपी करून ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाणार आहे। ओके पुढे जाऊयात। पुढे बघा या ठिकाणी वीज आहे। वीज हा शब्द आहे आणि या वीज या शब्दाचे आपण समानार्थी शब्द या ठिकाणी बघूयात। आता वीजलाच काय म्हटलं जातं, चपला, ठीक आहे। त्यानंतर सौदामिनी, तसेच तडित, चंचला हे काय आहेत, वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहे, ठीक आहे। बघा इथून पुढे जर तुम्हाला त्या ठिकाणी आकाशामध्ये वीज वगैरे दिसली तर काय म्हणायचंय तुम्हाला, चपला, सौदामिनी, तडित, चंचला हे शब्द तुम्ही काय करू शकता तर त्या ठिकाणी वापरू शकता। मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। वीज बघा, चपला, सौदामिनी, तडित, चंचला हे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे आहेत। जर शब्द तुम्ही जास्तीत जास्त वापराल तर काय होऊ शकतं, तर तुमचा शब्द संग्रह जो आहे, शब्द साठा जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे। त्यासाठी लक्षात घ्या, चपला, सौदामिनी, तडित आणि चंचला हे शब्द काय आहेत, वीज या शब्दाचे समानार्थी शब्द या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो। आणि हे महत्वाचं आहे कारण की इथं सुद्धा प्रश्न बऱ्याचदा विचारून झालेला आहे। यस वीज या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता तो ओळखा। तुम्हाला ऑप्शन मध्ये दिले जाईल, चपला असेल, सौदामिनी असेल, तडित असेल, चंचल असेल, यापैकी जो काही शब्द असेल तो काय असणार आहे, याचा समानार्थी शब्द त्या ठिकाणी असणार आहे। पुढे जाऊयात। पुढे बघा पृथ्वी दिलेला आहे तुम्हाला इकडे, काय पृथ्वी हा शब्द दिला आहे आणि
या पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचे आहेत. मग आता काय म्हणून ओळखलं जातं किंवा अजून काय नावं आहेत तर अवनी आहे, भूमी आहे, मही आहे, धरित्री आहे आणि धरती आहे. आता यातले असे काही शब्द आहेत जे तुमच्या लक्षात राहत नाहीत किंवा तुम्ही कधी वाचलेले नाहीत. मग कोणते कोणते आहेत बघा. त्यालाच काय म्हटलं जातं, अवनी म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. भूमी तुमच्या लक्षात राहील, काही प्रॉब्लेम नाही. मग मही सुद्धा काय करायचंय तुम्हाला व्यवस्थित लिहून ठेवायचंय, लक्षात ठेवायचं आहे. धरित्री तुमच्या लक्षात राहील, धरती तुमच्या लक्षात राहील. मग या पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द जर आपण बघितलं, फक्त तुम्हाला दोन लक्षात घ्यायचे आहेत. ते दोन कोणते आहेत, एक आहे अवनी आणि दुसरं काय आहे मही. हे दोन लक्षात ठेवा. बाकी तुम्ही काय करू शकता तर त्या ठिकाणी गेस लावून सोडवू शकता. मात्र हे दोन शब्द जे आहेत ते आपल्या त्या ठिकाणी रोजच्या जीवनामध्ये आपण वापरत नाही, त्यासाठी काय करायचे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. पृथ्वीलाच काय अवनी, भूमी, मही, धरित्री, त्यानंतर धरती हे समानार्थ शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी वापरले जातात. ओके, क्लिअर आहे. बघा पुढे जाऊयात आपण. पुढे बघूयात कोणता शब्द आहे. पुढे आहे असुर. ठीक आहे, असुर नावाचा शब्द या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आता असुर हा जो काही शब्द आहे, या असुर या शब्दाचे वेगवेगळे त्या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात, ज्यालाच आपण दैत्य सुद्धा म्हणतो, दानव सुद्धा म्हणतो आणि काय राक्षस सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो. लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, असुरलाच आपण काय म्हणतो, समानार्थी शब्द काय आहेत, दैत्य, दानव, राक्षस हे काय आहेत, या असुर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. महत्वाचा शब्द आहे, लक्षात घ्यायचा आहे. तुम्ही चित्रावरून सुद्धा त्या ठिकाणी काय करू शकता, लक्षात घेऊ शकता. दैत्य, दानव आणि काय राक्षस हे काय आहेत, असुर या शब्दाचे समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर महत्वाचे जे काही समानार्थी शब्द आहेत ते टॉप जे काही समानार्थी शब्द आहेत जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत असे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. यस, तर हे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवायचं आहे. तसेच टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्हाला जॉईन करून ठेवायचं आहे, कारण की त्याच टेलिग्राम चॅनलवर काय मिळणार आहे तुम्हाला तर या व्हिडिओची लिंक मिळणार आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, हे व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. जर हे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायचा आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला पाहायचं आहे अभ्यास मित्र. थँक्यू सो मच. धन्यवाद.